श्री स्वामी समर्थ गाईस. मला अनुराग डोबालबद्दल बोलायचं आहे. याच्या पहिले पण मी 2 व्हिडिओ शेअर केले होते. मला हे कळत नाही आहे, जो आता त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो आता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला फॅमिलीमधलं कोणी पण बघायला नाही गेले हॉस्पिटलपर्यंत. एवढं त्याने तुमचं खराब केलं आहे की तुम्ही त्याला बघायला सुद्धा जाऊ शकत नाही. आणि हा त्याचा भाऊ एक स्टेटमेंट करतो, त्यांनी टाकलं आहे की मी त्याला एक्सपोज करणार आहे की तो किती बरोबर आहे असेल. तो छोटा होता, जर त्यांनी काही चुकी केली असेल त्याच्या लाईफमध्ये की तुम्ही व्हिडिओद्वारे कॅप्चर केली असेल आणि तुम्ही आता ती टाकत असाल, तरी पण मला असं वाटतं कितीही झालं तरी पण तो आहे तर तुमचा भाऊ किंवा तुमचा मुलगा. मला असं वाटतं तुम्हाला त्या गोष्टीसाठी तरी तुम्हाला त्याला सपोर्ट केला पाहिजे होता, हॉस्पिटलपर्यंत गेलं पाहिजे होतं. अशा टायमाला माणसाला फॅमिली मेंबर लागतो. आणि अगेन मी हेच बोलेल की आई बाप नेहमी बरोबर नसतात. आणि मला आता असं वाटतंय की अशा सिच्युएशनमध्ये ते लोक उभी नाही झाली तर त्यांनी ह्याच्यासोबत काय केलं असेल हे आपल्याला समजतं. जो व्यक्ती इतके फॉलोवर्स घेऊन बसला आहे त्याच्यामध्ये डोकं नाही आहे का? तो स्वतःची लाईफ संपवायचा प्रयत्न अगर तो करतो तर त्याच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे असं मला तरी वाटते. आणि खूप लोक त्याचा मजाक उडवत आहेत, खूप लोक ट्रोल करत आहेत. पण मला असं वाटतंय की कसं असतं ना, जेव्हा आपल्याला डिप्रेशन होतं, जेव्हा आपण तुटून जातो तर आपल्याला काहीच समजत नाही आपण काय करतोय, काय नीट काय बरोबर. जे लोक आपल्यासोबत पाहिजे असतात ती नसतात आपल्यासोबत. आणि मी ऐकलंय, चांगली गोष्ट आहे की त्याची बायको यावेळेस त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आहे. गुड, खूप चांगलं आहे. अशा टायमाला ती आली. मे बी तिला पण खूप असं, ती प्रेग्नेंट होती, मे बी डिप्रेशनमध्ये तिला सोडून ती गेली होती असं काहीतरी मी ऐकलं होतं. बट जे पण आहे, पण यावेळेस ती आहे तरी मग तुमचं काय काम आहे? मला सिरियसली कळत नाही की आईबाप सुद्धा असं वागू शकतात. कारण मला मला जास्त आहे, मला माहिती आहे की मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्यासोबत पण सेम झालं आहे. मी सुद्धा अरेंज मॅरेज करता ती मध्येच सोडून लव्ह मॅरेज केली आहे. आणि माझ्यासोबत पण सेम सीन झालं आहे. आम्हाला पण 10 वर्ष झालेत, आमच्यासोबत पण सेम सीन आहे. तर मी समजू शकते त्याला काय होतं आणि काय नाही. मी सुद्धा डिप्रेशनमध्ये होते 10 वर्ष, आतासुद्धा आहे. तो ठीक आहे, त्याला सपोर्ट करा प्लीज, ट्रोल करू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.